मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरातील ही ड्रोन दृश्य आपण पाहतो आहोत। या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर मनसेचा हा मेळावा पार पडतो आहे। राज्यभरातून मनसैनिक आता छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यायला सुरुवात झालेली आहे। काही वेळातच राज ठाकरे हे देखील व्यासपीठावर दाखल होतील। साधारणपणे 8 वाजता राज ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय। तर व्यासपीठावर नेते यायला सुरुवात झालेली आहे। अविनाश जाधव असतील, त्याचबरोबर संदीप देशपांडे असतील, माजी आमदार राजू पाटील असतील, हे सर्वच नेते व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात। एक एक करून नेते यायला सुरुवात झालेली आहे। नेत्यांच्या भाषणाला देखील सुरुवात होईल आणि थोड्याच वेळात राज ठाकरे देखील व्यासपीठावर दाखल होतील। ठाकरे गुढीपाडव्यानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। त्या अगोदर शिवतीर्थावर कार्यकर्त्यांची लगबग वाढलेली दिसत आहे। खरं तर झेंडे असतील, फेटे असतील, टोप्या असतील, दस्ते असतील, मनसेचा सर्व वेशभूषा परिधान करून मनसे सैनिक शिवतीर्थावर दाखल होत आहेत। खरं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असतील किंवा महाराष्ट्रातील सध्याचं राजकारण जे आहे त्या संदर्भात मनसे प्रमुख काय भूमिका मांडणार ते ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनसेचे पदाधिकारी उत्सुक पाहायला मिळत आहेत। खरं तर घोषणाबाजी करत, बॅनरबाजी करत मोठ्या प्रमाणात मनसे प्रमुखांचं भाषण ऐकण्यासाठी मनसे सैनिक येत आहेत। कुठून पदाधिकारी आलेत आपल्या सोबत चर्चा करणार? आम्ही मुलुंडवरून आलोत, मुलुंड पश्चिम। खरं तर दरवेळी राज ठाकरे हे वेगवेगळ्या सत्ताधारी विरोधकांवर तोप गाळतात। यावेळेस काय वाटतं, त्यांच्या भाषणामध्ये काय मुद्दे असतात? भाषणातले मुद्दे ऐकण्यासाठीच आम्ही खास करून आलेलो आहोत आणि दर गुढीपाडव्याच्या मेळाव्याला आम्ही येतोच आणि आज काहीतरी ते व्यवस्थितच मार्गदर्शन पण करतील आणि व्यवस्थित काय ते सांगतील। जे लोक म्हणतात मनसेची ताकद कमी झाली, त्यांना काय सांगा? ते ताकद आता त्यांना आल्यावर इथं तुम्हाला दिसेल किती ताकद आहे पक्षाची। पक्ष कधी संपत नसतो, पक्ष वाढतच असतो। राजसाहेबांचे विचार हे मराठी माणसाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आहे आणि राजसाहेब जे बोलतील ती दिशा आम्ही फॉलो करणार। मनसेची ताकद संपलेली नाहीये, मनसेची ताकद दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्या संदर्भात आपल्याला काही उत्सुकता आहे राजसाहेबांकडून ऐकण्याची? आज राजसाहेब त्याच्याबद्दलच भूमिका काय जाहीर करतील तेच आम्ही ऐकायला आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक आलेलो आहे। खरं तर मराठी माणसांवर मुंबईमध्ये होणारा दिवसेंदिवस अत्याचार वाढत चाललेला आहे। त्या संदर्भात साहेबांकडून काही अपेक्षा आहे तुम्हाला? साहेब ते मार्गदर्शन करतील। साहेब आता मार्गदर्शन थोड्या वेळात करतील, त्याची आम्ही वाट पाहतोय। खरं तर राज्यामध्ये जे राजकारण चालू आहे सध्या, औरंगजेबची कबर असेल, त्यानंतर हलाल झटका असेल, त्यानंतर कुत्र्याचा वाद असेल, वाघ्या कुत्र्याचा, आणि शेतकऱ्यांचे मुद्दे, महिलांचे मुद्दे याकडे दुर्लक्ष होतोय। त्या संदर्भात काही बोलतील असं वाटतं का? आज नक्की त्या विषयावर साहेब बोलतील, ते ऐकण्यासाठीच आम्ही आलो आहोत सर्वजण की साहेब जे मराठी मुद्द्यात आहेत, पण आज जे राजकारणाचा चिखल झालाय त्यांच्याबद्दल साहेब काय भूमिका घेतील तेच आम्ही ऐकायला सगळे महाराष्ट्र सैनिक जमा झालो आहेत। खरं तर हे होते मनसे सैनिक जे राजकारणाचा जो चिखल झालाय त्या संदर्भात राजसाहेब काय भूमिका मांडतील हे ऐकण्यासाठी आम्ही आलोय अशी प्रतिक्रिया देतात महिला पदाधिकारी आहेत।